जय जिजाऊ. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाडा तालुक्यामध्ये अंजनगाव आहे आणि त्या अंजन गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री आणून बसवला आणि तो पुतळा आणून बसवल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक वादंग निर्माण झालं, एक वाद निर्माण झाला आणि धनगर समाज आणि मराठा समाज आज एकमेकाच्या विरोधात उभा आहे. जे अंजन गावातलं खेलोबाचं मंदिर आहे, ते खेलोबाचं देवस्थान आहे. त्या देवस्थानच्या प्रवेशद्वारावरती तो पुतळा बसवला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि ज्यांनी पुतळा बसवला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पुतळा बसवला, आम्ही काढणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, पण खरंच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना जर वाद होत असतील तर खरंच शिवाजी महाराजांचा सन्मान आहे का? आज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचं हे स्वराज्य निर्माण केलं आणि 18 पगड जातीच्या स्वराज्यामध्ये कुठल्याच जातीला दुय्यम स्थान नव्हतं. गुण्या गोविंदाने नांदणारी 18 पगड जात आज धनगर समाज आणि मराठा समाज हा एकमेकाच्या विरोधात उभा आहे. ज्या मल्हारराव होळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे राज्य चालवलं, ज्या अहिल्यामाई होळकरांनी तोच वारसा पुढे चालवला आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन अहिल्यामाई होळकरांनी सुद्धा हे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं. महाराष्ट्रामध्ये सामान्याच्या हितासाठी त्यांनी राज्यकारभार केला आणि आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठली तरी एक जात विरोध करतो किंवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण म्हणतो की ही आज देशातील देवस्थानं शाबित आहेत, या देशातील हिंदू धर्म शाबित आहे. मग आज काही राजकारणी लोक असतील, याला वेगळं वळण देण्याचं काम करत आहेत. हा वाद कुठेतरी मिटावा आणि दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र यावं. राजकारणी काय भाष्य करतात, कोणी उस्कवण्याचा प्रयत्न करतं, कोणी म्हणतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही हटवू, कोणी म्हणतं आम्ही हटवणार नाही. हा जो काय वाद आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज वरून पाहत असतील तर म्हणत असतील की जर माझ्या पुतळ्यासाठी वाद होत असतील तर माझे पुतळेच बसवू नका. आणि खरंच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी या महाराष्ट्रामध्ये वाद होत असतील तर ते पुतळे बसवू नाही. बसवायचाच असेल तर रीतसर त्याची परवानगी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जर बसवायचा असेल तर त्या पुतळ्याची परवानगी घ्यावी आणि नंतर पुतळे बसवावे. सन्मानाने डीजेने वाजत गाजत हे पुतळे बसवावे. आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये हे असे पुतळे बसवण्यात आले आणि हे पुतळे बसवले. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 5-6 गावामध्ये रीतसर परवानगी घेऊन आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये पुतळे बसवले. गजाननदादा भोयर विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे, त्यांच्या माध्यमातून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या टीमच्या माध्यमातून या वाशिम जिल्ह्यामध्ये असे पुतळे बसवले आणि अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवायचा असेल तर वाजत गाजत बसवा ना. रात्रीच्या टायमामध्ये का बसवता, चोरासारखे का बसवता? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीची लोक गुण्या गोविंदांनी नांदत होती आणि तेच 18 पगड जातीचे लोक धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, हे जर एकमेकाच्या विरोधात उभे राहत असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पराभव आहे आणि माझ्या अहिल्यामाई होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा सुद्धा पराभव आहे. हे इथल्या जनतेने समजून घ्यावं. बांधवांनो, पुतळा बसवायला परवानगी मिळतं, थोडा वेळ लागतो, पण सन्मानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही आमच्या गावात बसवू शकतो आणि परमिशन आपण आणू शकतो. ते तुम्ही करावं, सर्वांनी करावं, सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी करावं. छत्रपती शिवाजी महाराज चोरून बसवण्यापेक्षा वाजत गाजत बसवावं. असे वाद निर्माण करू नये आणि सगळ्या जे काही समाज बांधव असतील त्या समाज बांधवांनी सलोखा निर्माण करण्यासाठी एकत्र यावं. दोन्ही समाजांनी एकत्र यावं आणि त्याच्यावरती तोडगा काढावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने अपमान करू नका. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पुतळे बसवूच नाही. बसवायचे असतील तर चांगल्या पद्धतीने बसवावे.
त्याला रीतसर परवानगी काढावी आणि परवानगी काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानानं पुतळा बसवावा. आता लोक म्हणतील शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला लागते? अरे मग शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी जर लागत नसेल, तर आज जे काय 4 दिवस झाले त्या अंजनगावामध्ये चालू आहे, ते बरं आहे का? ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं, त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तुम्ही एकमेकांसमोर भांडत आहात, ते चांगलं आहे का? ते शिवाजी महाराजांना आवडत असेल का? मग त्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा परमिशन काढून सन्मानानं बसवावं ना. सन्मानानं बसवलेला ते कधीही चांगलं ना. म्हणून ह्याच्यावरती सुद्धा कुठेतरी तोडगा काढावा आणि दोन्ही समाजानं एकत्र यावं. आणि एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.